नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आता आम्ही आलेलो आहोत. अदानी समूहाकडूनच आता धारावीचा पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार आहे, आता स्पष्ट झालेला आहे. आज हायकोर्टाकडून जो निर्णय आलेला आहे त्यामुळे नेमका आता या प्रकरणामध्ये काय घडणार आहे या संदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. खरं तर हा प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे. सौदी अरेबियामधील सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन या कंपनीनं प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलेलं होतं. याचिकेतल्या दाव्यांना पुरेसा आधार नसल्यामुळे ही याचिका फेटाळत असल्याचं न्यायमूर्ती DK उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी नमूद केलेलं आहे. मुंबईतल्या धारावीमधल्या 259 हेक्टर क्षेत्रावरील पुनर्विकासासाठी अदानी समूहानं 2022 साली 5069 कोटींची सर्वाधिक बोली लावत हे काम मिळवलेलं होतं. मात्र त्यापूर्वी 2018 साली पार पडलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये UAEच्या सेकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीनं याच कामासाठी 7200 कोटींची बोली लावली होती. मात्र 2018 सालची टेंडर प्रक्रिया रद्द करत राज्य सरकारनं 2022 मध्ये काही नव्या अटी शर्तींसह नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवली होती. टेंडर रद्द करण्याच्या या निर्णयाला सेकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीनं न्यायालयामध्ये आव्हान दिलं. तसंच नव्यानं याचिका करत अदानी समूहाला मिळालेल्या कामाच्या निर्णयाविरोधातही या कंपनीनं स्वतंत्रपणे याचिका दाखल केली होती. मात्र नव्यानं राबवलेली टेंडर प्रक्रिया अधिक पारदर्शक असून त्याच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा राज्य सरकारनं या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केला होता. तसंच अचानक आलेली कोरोनाची साथ आणि रशिया युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 2018 सालीच टेंडर प्रक्रिया रद्द केल्याचं सरकारनं आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलं होतं. तसंच याचिकाकर्ते सेकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीसोबत सरकारचे कोणतेही करार झाला नसल्याची सुद्धा माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे. हे सर्व मुद्दे ग्राह्य धरत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सेकलिंगची याचिका फेटाळलेली आहे. आणि याच महत्वाच्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत आणि मिलिंद तुळसकर हे भाजपचे म्हाडा सेलचे मुंबई अध्यक्ष आहेत. दोघांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. प्रसाद लाड, अतिशय महत्वाचा आजचा हा निर्णय आणि धारावीचा पुनर्विकास होणं हे मुंबईसाठीच नाही तर देशासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? निश्चितपणे या निर्णयामुळे मुंबईमधल्या धारावी विभागात राहणाऱ्या 11 लाख रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे. ज्या पद्धतीमध्ये याचं राजकारण मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आणि खास करून शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने केलं गेलं, लोकांची दिशाभूल केली गेली. सेकलिंगला पुढे करून ज्या पद्धतीमध्ये अडाणी प्रोजेक्ट्सला बदनाम करण्याचं काम केलं गेलं, आज हायकोर्टाच्या निर्णयानंतर हे निश्चितपणे सिद्ध झालं की राज्य सरकारने ज्या पद्धतीमध्ये टेंडर प्रक्रिया केली होती, हायेस्ट बिडर प्रक्रिया केली होती, ती खऱ्या अर्थाने योग्य होती. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नव्हती आणि सेकलिंगचे सर्व आरोप धुडकावून लावून 11 लाख लोकांपैकी एलिजिबल आणि नॉन एलिजिबल या सर्वांनाच 100% त्यामध्ये घर मिळणार आहे, याचा मला प्रचंड मोठा आनंद आहे. आणि ज्या प्रकारे महाविकास आघाडीची तोडपाणी सरकार ज्या पद्धतीमध्ये तोडपाणी करून अडाणी कंपनीला बदनाम करण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करत होतं ते आता फोल ठरले. आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांना, मुंबईमधल्या माझ्या धारावीकरांना, कारण मी धारावीच्या बाजूलाच राहतो, त्यामुळे तिकडे प्रचंड परिवार हे आमच्या मित्रपरिवारातले आहेत, कौटुंबिक परिवारातले आहेत, कार्यकर्ते आहेत, कष्टाळू लोक तिथे राहतात. ह्या सर्वांना न्याय मिळेल याचा मला प्रचंड मोठा आनंद आहे. मिलिंद सर, खरं तर आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीकडे पाहिलं जातं. जवळपास 11 लाख लोक इथे राहतात आणि आता या लोकांना स्वतःच्या हक्काचं आणि एक चांगलं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. दुर्दैवानं अनेक अडथळे आले, मात्र या अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आता अदानी समूहाकडून इथला पुनर्विकास होणार आहे. कसं पाहता या निर्णयाकडे? जसं आताच प्रसादजींनी पण सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही हे आमचं ब्रीदवाक्य आहे. त्याप्रमाणे मुंबईच्या देखील विकासामधला धारावीचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा विषय गेले 20 वर्षापासून प्रलंबित आहे. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आता तो कधीच थांबणार नाही आणि पुढील 3 ते 5 वर्षामध्ये धारावी पूर्णपणे विकसित होणार आहे, याचं स्पष्ट चित्र आता दिसतंय. कायद्याच्या कचाट्यामध्ये धारावीचा विकास अडकवण्याचा प्रयत्न बरेच पद्धतीमध्ये मागील 2-3 वर्षापासून सुरू आहे. परंतु आता मान्य हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला दिसून येत आहे
की आता त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा राहणार नाही. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं हे जे स्वप्न त्यांनी 2014 मध्येच धारावीसाठी पूर्ण करण्याचा प्रकल्प केला होता आणि ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये धारावी पूर्णपणे उभी राहील यामध्ये बिलकुल शंका नाही असं मला वाटतं. प्रसाद लाडजी, धारावीचा विकास होताना मुंबईचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे. कशा पद्धतीनं धारावी मधल्या त्या लोकांचा जे खरं तर अतिशय गरिबीमध्ये आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगतात त्या लोकांचं जीवनमान सुधारणार आहे? तृप्ती, मला एक गोष्ट फार आनंदाने सांगावीशी वाटते की मी मुंबई म्हाडाचा 4 वर्ष अध्यक्ष राहिलोय. त्यामुळे मुंबईच्या विकासामध्ये म्हाडाचं योगदान हे फार मोठं आहे. 2014 ते 2019 या काळामध्ये माननीय देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा म्हाडामध्ये प्रचंड मोठे आमूलाग्र बदल त्यांनी करायचा प्रयत्न केला. मग मुंबईमधलं 33/7 असेल त्याला 33/7A करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये मुंबई सबअबमध्ये देखील रिडेव्हलपमेंट करता येईल. 33/5 मध्ये डेव्हलपमेंट आणली, 33/9 नवीन आणलं ज्याच्यामध्ये क्लस्टर योजना आणल्या, 33/10 आणलं ज्याच्यामध्ये स्लम रिडेव्हलपमेंट आणली, 33/11, 33/12, 33/24 अशा अनेक योजना त्यांनी आणल्या, ज्या माध्यमातून मुंबईमध्ये राहणारा सर्वसामान्य गरीब कष्टकरी, गरीब कामगार ज्या BTT चाळीमध्ये राहत होते BTT चाळीचा विकास केला. अभ्युदय नगरच्या बाबतीत देखील त्यामध्ये माननीय प्रवीण दरेकर आणि मी पुढाकार घेऊन आम्ही अभ्युदय नगरचा विषय सोडवला, ज्यामध्ये आज 180 फुटात राहणाऱ्या लोकांना 630 फुटाचं घर मिळणार आहे. BTT चाळीत देखील तसंच झालं. धारावीमध्ये देखील मगाशी जसं मी म्हटलं की 11 लाख लोकांना घर मिळणार आहे. त्यापैकी 3 ते 4 लाख लोक जे लोक एलिजिबल होते परंतु त्या वर्षात बसत नव्हते त्यांना देखील घर देण्याचा निर्णय या प्रकल्पात केला गेला. आणि धारावी रिडेव्हलपमेंट ही नुसती धारावीसाठी विकासाची गंगा घेऊन येणार नाही, तर त्यासाठी मुंबईची पुढे विकासाची गंगा घेऊन येणार आहे. आपण पाहिलं असेल BTT चाळीच्या नंतर इतर पोलीस कॉलनी असतील, इतर BTT चाळ असतील, BIT चाळ असतील, यांच्या देखील विकासाची गंगा पुढे सुरू झाली. अभ्युदय नगरची सुरू झाली आणि धारावीनंतर तर पूर्ण मुंबईचा विकास. जसं आपण धारावीच्याच बाजूला असलेल्या वडाळा विधानसभा मतदारसंघात गेलो किंबहुना सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात गेलो तर सॉल्ट प्लानवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात धारावीवर एवढ्याच मोठ्या स्लम रिडेव्हलपमेंट आहेत, त्या देखील पूर्णत्वाकडे नेण्याच्या आणि MSRDCच्या माध्यमातून MMRDAच्या माध्यमातून ह्या पूर्ण करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि गेल्या वेळेला एकनाथरावजी शिंदेचं सरकार करत होतं. त्यामुळे धारावी विकासानंतर मुंबईच्या विकासाची गती ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुढे जाईल याची मला खात्री आहे. मुंबईकरांना खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प राबवल्यानंतर मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल ही देखील मला खात्री आहे. आणि निश्चितपणे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही. मुंबईचा विकास झाल्याशिवाय देवेंद्रजींचं सरकार, देवाभाऊचं सरकार आता गप्प बसणार नाही. सर, हा प्रकल्प इतका मोठा आहे की हा माइलस्टोन ठरणार आहे इतर जे प्रकल्प पुनर्विकास प्रकल्प राबवले जातात त्यासाठी. या आधी सुद्धा पुनर्विकास प्रकल्प राबवले गेले आहेत पण ते इतक्या मोठ्या स्वरूपाचे नव्हते, इतक्या मोठ्या हेक्टर जमिनीवरती नव्हते. त्यामुळे देशामध्ये सुद्धा या पुनर्विकास प्रकल्पामुळे एक मोठा आदर्श निर्माण होईल का? प्रसादजी, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. तृप्ती, मी मिलिंदसाठी आहे का माझ्यासाठी? तुमच्यासाठी आहे सर. प्रसाद सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. तृप्ती, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की धारावीमध्ये ज्या पद्धतीमध्ये रिडेव्हलपमेंट करताना 2 ते 3 मोठ्या अडचणी होत्या. कारण धारावीमध्ये छोटे छोटे उद्योजक खूप मोठ्या प्रमाणावर राहतात. मग तो लेदर उद्योग असेल, कुंभार कामाचा उद्योग असेल, बॅग्स बनवण्याचा उद्योग असेल, अनेक छोटे छोटे उद्योग या धारावीमध्ये करतात. या धारावीकरांना शिफ्ट करत असताना ती एक फार मोठी अडचण होती. त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींशी बोलून, सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजींशी बोलून 27 एकरची रेल्वेची पडीक जमीन ही धारावी प्रकल्पासाठी घेतली आणि त्या बदल्यात रेल्वेला नंतर 27 एकर जमीन धारावीचा रिडेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर देण्याचा देखील त्यामध्ये प्रस्ताव मान्य करून घेतला. या व्यतिरिक्त काही ठिकाणी सॉल्प्लानच्या जमिनीवरती देखील नॉन एलिजिबल लोकांना शिफ्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि ह्याच्यातून निश्चितपणे मुंबईचा विकास हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आपण धारावीच्या बाजूला 3 ते 4 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर पाहिलं असेल तर BKC हा फार मोठा एक उद्योग क्षेत्र असं निर्माण झालं आहे. त्या BKCलाच लागून असलेल्या धारावीला आपण जर डेव्हलप झालेलं पाहिलं तर मला वाटतं याच्या पुढच्या 10 वर्षांनंतरची मुंबई
ही युरोपियन कंट्रीसारखी किंवा दुबईसारखी किंवा सिंगापूरसारखी लोकांना बघितल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्या आधी मेट्रो, मोनो, स्पीडबोट ह्या सर्व प्रकल्प निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मुंबईला महामुंबईशी जोडण्याचं काम, मुंबईला नवी मुंबईशी जोडण्याचं काम, मुंबईला वसई विरारशी जोडण्याचं काम, वसई विरारला रायगडशी जोडण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यामुळे हा प्रकल्पाकडे पाहत असताना एक मोठ्या विचाराच्या दृष्टीने जर आपण पाहिलं आणि कुठल्याही प्रकारे हा प्रकल्प झाल्यानंतर मुंबईचा विकास हा थांबणार नाही या दृष्टीने पाहिलं तर मुंबईकरांसाठी एक फार मोठी स्वप्नपूर्ती असेल. प्रसादजी, कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पामध्ये घरांसोबतच इतर सोयी सुविधा सुद्धा अत्यंत आवश्यक असतात. धारावीची आत्ताची जी परिस्थिती आपण पाहतो त्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना साधा शौचालय सुद्धा चांगल्या परिस्थितीमध्ये उपलब्ध नाहीये किंवा त्यांचं राहणीमान सुद्धा तितकं चांगलं नाहीये. मात्र आता डेव्हलपमेंट झाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांचं राहणीमान उंचावेल? नाही, आपण जर पाहिलं असेल तर त्या टेंडर डॉक्युमेंट जर आपण जर मागवून पाहिलेत किंवा आपण जर संपादकांना सांगून ते मागवून घेतले तर निश्चितपणे तुम्हाला लक्षात येईल की धारावी रिडेव्हलपमेंट होत असताना तिथे त्या क्लस्टरमध्ये शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल, मैदान, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इतर गोष्टी, व्यवसायासाठी वेगळा चॅनल, त्याच्यानंतर मेट्रोचं ऑलरेडी अंडरग्राऊंड मेट्रोचं स्टेशन तिकडे येतच आहे. त्या व्यतिरिक्त रस्ते मोठे करून लोकांची कनेक्टिव्हिटी वाढवणं, BSTचा बेस्ट आगार मोठा करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या आणि सुसज्ज पद्धतीने करतो आहे. मी जसं मगाशी म्हटलं की 33/9चा डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट माननीय देवेंद्रजींनी आणला. यामध्ये क्लस्टरमध्ये देखील अशा प्रकारच्या आपण भूमिका घेतो. आता आपण BTT चाळीचा पुनर्विकास करत असताना देखील BTT चाळीमध्ये 42 माळ्याचे टॉवर बांधले. तिथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गाडीची कार पार्किंग दिली. आज एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरी करणारा माणूस देखील स्वतःची एक छोटी कार ठेवण्याचं स्वप्न पाहतो, तर त्याला देखील कार पार्किंग देण्याचा प्रयत्न केला. तिथे हॉस्पिटल, शाळा, कॉलेज कॉम्प्लेक्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, रिक्रिएशन सेंटर, त्याच्यानंतर छोटे कम्युनिटी हॉल, अशा अनेक गोष्टी BTT चाळीत देखील होत आहेत. आणि त्याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धारावीचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मला वाटतं की निश्चितपणे धारावीकरांचं जीवन तर सुखावून जाईलच, पण धारावीच्या आजूबाजूला असलेला माहीम परिसर असेल, शिवाजी पार्क असेल, BKC बँड्रा असेल, सायन असेल, वडाळा असेल, ह्या देखील भागाचा परिसर आता डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि धारावी ही धारावी न राहता आजच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर माननीय देवेंद्रजींनी जे स्वप्न पाहिलं आहे त्या स्वप्नाला पूर्तता करताना धारावी एक वेगळ्या प्रकारचं स्थान या मुंबईमध्ये निर्माण करेल. एक फार मोठं बिझनेस हब म्हणून पाहिलं जाईल, एक फार मोठं कमर्शियल कम्युनिकेशन सेंटर म्हणून पाहिलं जाईल, एक फार मोठा रेसिडेन्शियल प्रकल्प म्हणून. आज धारावीमध्ये जर आपण बघायला गेलात, फिरायला गेलात तर आपल्याला लक्षात येईल की फॉरेन लोकांच्या टूर्स तिकडे लागतात की धारावीमधले लेदर कामगार कसे काम करतात, कुंभार कसे काम करतात, ह्या फॅक्टऱ्या बघण्यासाठी लोक धारावीमध्ये टुरिस्ट म्हणून तिकीट काढून फिरायला येतात आणि त्यामध्ये लोक ते जाऊन पाहतात. हे ज्या वेळेला एका मोठ्या प्रमाणावर आपण जेव्हा डेव्हलप करू, त्यांच्या फॅक्टरीज असतील, त्यांचे छोटे छोटे उद्योग असतील, त्यांचे कारखाने असतील, पॅकिंग सेंटर असतील, याचा ज्या वेळेला एक सामूहिक प्रकारे विकास केला जाईल त्यावेळेला फॉरेनमधून येणाऱ्या लोकांना देखील अभिमान वाटेल की या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ज्या पद्धतीमध्ये हा विकास केला गेला, विखुरलेला व्यवसाय एकत्रित केला गेला, विखुरलेल्या व्यवसायाला एकत्रित करून त्याला एक वेगळ्या प्रकारचा आयाम आणि दर्जा देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे त्यांना देखील बघताना तो आनंद होईल. आणि यापुढे जाऊन मी सांगतो, जर मुंबईमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प जर निश्चितपणे पुढे आले, मुंबईमधले प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईचा विकास झाला, त्याचं अर्थकारण मुंबईतलं सुधरून जाईल. आणि याचबरोबर जो स्वप्न आम्ही $1 ट्रिलियन महाराष्ट्राचा विकास करण्याचा ठरवला आहे तो निश्चितपणे $1.5 ट्रिलियन पर्यंत घेऊन झाल्याशिवाय देवाभाऊ थांबणार नाहीत, ही मला पूर्णपणे खात्री आहे. निश्चित. मिलिंद सर, तुमच्यासाठी हा प्रश्न, जसं प्रसाद सरांनी म्हटलं की धारावीमध्ये अनेक टुरिस्ट येतात, तिकीट काढून धारावीची परिस्थिती पाहतात, का तर बऱ्याचदा असं चित्र दाखवलं जातं किती वाईट परिस्थितीमध्ये लोक राहतात, कशा परिस्थितीमध्ये लोक राहतात. मात्र आता जेव्हा इथला पुनर्विकास होईल त्यावेळेस आशा करूयात की आता पुनर्विकास झाल्यानंतर पुन्हा एकदा टुरिस्ट येतील, तिकीट काढून कशा पद्धतीची एखादी डेव्हलपमेंट एका शहराला बदलू शकते हे सांगण्यासाठी. आणि तीच आशा प्रत्येकाला आहे हा निर्णय आल्यानंतर. पण धारावीमध्ये अनेक अडथळे सुद्धा निर्माण केले गेले या डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये येण्यासाठी, जसं की लोकांची मानसिकता बदलण्याचाही प्रयत्न केला गेला की कशा पद्धतीने त्यांचं जीवनमान उंचावण्याऐवजी आणखीन खालावेल आणि दुसरीकडे त्यांना स्थलांतरित केलं जाईल. मात्र आत्ताचा हा निर्णय आणि डेव्हलपमेंटमधले दूर झालेले हे सगळे अडथळे कशा पद्धतीने धारावीकरांसाठी आशादायक ठरणार आहेत?
मगाशी जसं म्हटलं गेलं की गेल्या 20 वर्षामध्ये आणि त्याच्याही अगोदर धारावीतल्या राजकीय प्रतिनिधींनी धारावीच्या विकासाच्या ऐवजी धारावीचा विकास कसा करायचा याच्यावरती जास्त लक्ष दिलं. कारण जे कोणतेही अर्थे आपण पाहिले असाल की जेव्हा पहिल्यांदी 2004 मध्ये धारावी पुनर्विकास समिती म्हणजे DRP तयार झालं तेव्हा 2004 मध्ये ठरलं गेलं होतं की धारावीचा विकास कसा केला जाईल. परंतु त्याच्यात पासून 2004 पासून ह्या विकासाला विरोध करण्याचं राजकारण प्रत्येक राजकीय पक्षाने तिथे निवडून आलेल्या राजकीय पक्षांनी केलं आणि त्यामुळे धारावीचा विकास रखडला. त्यांना अशातच मोठेपणा वाटत होता की तिथे लोक भेटायला येतात ते जसं आता मगाशी सांगितलं फॉरेनर्स लेदर इंडस्ट्री बघायला येतात, परंतु अगोदर तिथे धारावीची ही सगळ्यात आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी कशी आहे ही बघायला येत होती. पण आता नक्कीच त्याचा कायापालट झाल्यानंतर जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ती देशातलीच नव्हे तर अखंड जगातली एक कंजेस्टेड सिटी म्हणजे कंजेस्टेड मिनी सिटीला एक डेव्हलप्ड मिनी सिटी कशी बनवली जाईल याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर मिळणार आहे. माझ्या मते ह्या कार्यक्रमादरम्यान किंवा नंतर एखाद्या कार्यक्रमामध्ये धारावीच्या एकंदरीत विकासाची ब्ल्यूप्रिंट आपल्या मार्फत लोकांपर्यंत गेली पाहिजे असं मला वाटतं. DRPच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती DRPच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ती ठेवली पाहिजे. पण जसं आता ही पहिलीच वेळ असेल की एवढ्या मोठ्या क्लस्टरचं काम करत असताना बनवलेल्या घरांचा पुनर्विकसित घरांचा कसा काय देखभाल केली पाहिजे ह्याची देखील चिंता ह्याच्यामध्ये केली गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक बिल्डिंग मध्ये 3,000 ते 30,000 स्क्वेअर फुटीची जागा ही कमर्शियली ठेवली जाणार आहे की ज्याच्यातनं पैसे गोळा करून त्याचा देखभाल बिल्डिंगचा होणार आहे. म्हणजे जे झोपडीधारकांना सद्यस्थितीमध्ये झोपडीधारकांचा विकास होतो परंतु विकास झाल्यानंतर त्या बिल्डिंगची देखभाल करता येत नाही त्या झोपडीधारकांना. मग त्यासाठी तरतूद करण्याचं पहिलं काम जर कुठे केलं असेल तर या धारावीच्या पुनर्विकासात होत आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे धारावीच्या ह्या अखंड पुनर्विकासामध्ये फक्त आणि फक्त एक व्हर्टिकल ज्याला म्हणतात व्हर्टिकल एक्सपान्शन किंवा व्हर्टिकल रिहॅबिलिटेशन होत नसून एकंदरीत शाळा, हॉस्पिटल आणि शाळा म्हणजे नुसत्या आपल्या साध्या सुध्या शाळा नव्हे तर इंटरनॅशनल कॉलेजेस आणि एज्युकेशन हब बनवण्याचं काम त्याच्यामध्ये प्रस्तावित केलं गेलेलं आहे, ज्याचा माझ्या मते लोकांपर्यंत हा विषय पोहोचणं फार गरजेचं आहे. जसं प्रसादजींनी सांगितलं धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर BKC जितकी सुंदर दिसते त्याच्यापेक्षाही सुंदर ही धारावी दिसणार आहे आणि त्याचा फायदा माहीम, सायन, कोळीवाडा आणि वडाळा आणि त्याचबरोबर अगदी बांद्र्यापर्यंतच्या लोकांना देखील त्याचा फायदा होणार. एक दुसरं आता जसं आपण आता चर्चा करतो की इथे राहत असलेले सर्व लोक म्हणजे आता विरोध प्रत्येकाने केला पण त्या विरोधाला पूर्णपणे मोडून काढत तिथले ज्या लोकांना धारावीचा विकास हवाय त्यांनी 18 मार्च 2024 ला धारावीच्या सर्वेला सुरुवात करण्याकरता पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यामुळेच आता धारावीच्या प्रकल्पाचा 20 ते 30% अधिक सर्वे पूर्ण झालेला आहे. माझ्यामध्ये जास्तच झाला असेल कालपर्यंत, म्हणजे हा सर्वेची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच जसं 40 एकर जमीन जी रेल्वेची जमीन या धारावीच्या प्रकल्पाला मिळाली आणि ज्याच्यामुळे हा प्रकल्प सुस्थितीमध्ये म्हणजे जो म्हणतात ना प्रॉफिटेबिलिटीमध्ये करू शकणाऱ्या स्थितीमध्ये आला, टेक्निकल फिजिबिलिटीमध्ये आला आणि त्याचं पूर्ण श्रेय देवेंद्रजींना आणि नरेंद्र मोदीजींना जातं की ज्याच्यामुळे आज आपण पाहिलं असेल कामही सुरू झालेलं आहे. रेल्वेच्या जमिनीवरती रेल्वेला बांधून देण्याच्या बिल्डिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि अखंड धारावीमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आम्हाला ज्या पद्धतीनं अखंड धारावीमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा आनंदाचं वातावरण आहे कारण एवढा मोठा प्रोजेक्ट धारावीमध्ये आता होणार आहे आणि त्यामुळे शहराची पूर्ण परिस्थिती सुद्धा बदलणार आहे. खूप खूप धन्यवाद मिलिंद सर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. प्रसाद लाड आमदार सुद्धा आपल्या सोबत चर्चेमध्ये सहभागी झाले होते, त्यांचे सुद्धा आभार. आणि महत्वाची बातमी ही सुद्धा आहे की आता धारावीचा पुनर्विकासाच्या प्रकल्पाचा जो अडथळा दूर झाल्यानंतर धारावीकरांना सुद्धा या प्रकल्पाच्या विकासामुळे आनंद झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिलेली होती ती सुद्धा आपण जाणून घेऊयात. धारावीच्या प्रकल्पाबद्दल आक्षेप घेतात की काही ठराविक अदानींना मदत करण्यासाठी धारावीचा प्रकल्प दिला जातोय, तर या आक्षेपाला काय नेमकं उत्तर आहे? असं आहे की पहिल्यांदा तर धारावी प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींच्या काळात मांडली होती, कुठल्याच सरकारने काहीच केलं नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा DPR तयार केला. हा प्रकल्प करायचा असेल तर त्याला जागा ॲडिशनल लागेल म्हणून रेल्वेची जागा मिळवली, ती विकत घेतली आम्ही रेल्वेकडनं आणि याचं टेंडर काढलं, त्याचा विकासक आम्ही नेमला
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी ते टेंडर रद्द केलं. त्यावेळेस तर काही अडाणी नव्हते विकासक, दुसरा विकासक नेमला होता. त्यांनी ते रद्द केलं आणि नव्याने त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स तयार केल्या. आत्ताचं जे टेंडर झालेलं आहे या टेंडरमधल्या 100% टर्म्स आणि कंडिशन्स उद्धव ठाकरेंच्या सरकारने तयार केल्या आहेत. एकच गोष्ट त्यातली मी बदलली. उद्धव ठाकरेंच्या सरकारने ज्या टर्म्स कंडिशन्स केल्या होत्या त्याच्यामध्ये TDR हा जो तयार होणार आहे धारावीचा, आत्ता आपल्याकडे TDR फक्त नॉर्थवर्ड्स वापरता येतो, साऊथवर्ड्स वापरता येत नाही. त्यांनी साऊथवर्ड्स वापरायची परवानगी दिली. त्यात काही चूक आहे असं माझं मत नाही, पण त्याच्यावर कॅपिंग केलं नव्हतं. त्यामुळे जो कोणी विकासक आहे, आता अडाणी आहेत, पण जो कोणी विकासक राहिला असता या विकासकाला TDRची मोनोपोली तयार करता आली असते. आपण आलो तेव्हा प्रोसेस चालू झाली होती. म्हणजे ही काही प्रोसेस आम्ही तयार केली नाही, प्रोसेस जवळपास सुरू झाली होती. आपण त्यात कॅबिनेटमध्ये जाऊन एक बदल केला आणि सांगितलं की TDRचं कॅपिंग करा. म्हणजे TDR ची मार्केट रेटच्या 90%च किंमत असू शकेल, त्यापेक्षा जास्त किंमत करता येणार नाही. आणि दुसरं त्याचा डिजिटल प्लॅटफॉर्म असेल महापालिकेत, त्यामुळे कोणाकडे किती TDR शिल्लक आहे ते त्या ठिकाणून त्याला कोणाला विकता येईल, घेता येईल, जेणेकरून विकासक TDRचं मोनोपोलायझेशन करू शकणार नाहीत. हा आम्ही बदल त्याच्यामध्ये केला. टेंडर झालं, त्याच्यात सक्सेसफुल बिडर अडाणी होते, त्यामुळे ते अडाणींना मिळालं. आणि आताही या योजनेमध्ये 2011 पर्यंतचे जे एलिजिबल लोक आहेत, सगळ्या एलिजिबल लोकांना रहिवासी असतील किंवा तिथली, कारण ते औद्योगिक एक ॲग्लोमरेशन आहे, त्या सगळ्यांना धारावीमध्येच आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन करणार आहोत. जे नियमात बसत नाहीत, हायकोर्टाने नियम केला आहे, जे बसत नाहीत त्या लोकांनाही आपण काढून टाकू शकतो का? त्यांना काढलं तर ते दुसरी धारावी तयार करतील. म्हणून त्यांच्याकरता रेंटल हाऊसिंग हे तयार करायचं ठरलं आहे. रेंटल हाऊसिंगमध्ये 11-12 वर्ष ते राहिले की ते घर त्यांना थोडे पैसे भरून त्यांच्या नावाने मिळेल, अशा प्रकारची योजना तयार केली आहे. गरीब माणसाला त्याचं हक्काचं घर आम्ही देतो. बघा, BDD चाळीच्या संदर्भात ते इतके वर्ष का नाही झालं? विकासकाचाच वाद होता ना. मी निर्णय केला की आम्ही करू म्हाडाच्या माध्यमातून. आज इमारती उभ्या राहिल्या. आज BDD चाळ हे अर्बन रिन्युअलचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे, करून दाखवलं. तसंच आम्ही धारावी करून दाखवू. तर धारावीच्या पुनर्विकासाची गरज काय, धारावीमध्ये डेव्हलपमेंट होण्याची गरज काय, असे अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. आता आम्ही तुम्हाला असं एक उदाहरण दाखवणार आहोत ज्यामुळे तुमच्या लक्षामध्ये येईल की धारावी बदलण्याची नेमकी गरज काय आहे. सिमरन बानू शेख. धारावीच्या या गल्लीबोळातून क्रिकेट खेळणाऱ्या सिमरनचा प्रवास आता विमेन्स प्रीमियर लीग पर्यंत पोहोचलाय. विमेन्स प्रीमियर लीगच्या लिलावात धारावीची सिमरन शेख सर्वात महागडी क्रिकेटपटू ठरली आहे. गुजरात जायंट्सनं 1,90,00,000 रुपयांची सर्वाधिक बोली लावून तिला संघात घेतलं. 2022च्या सीझनमध्ये सिमरन UP वॉरियर्सच्या टीममध्ये होती. UP वॉरियर्सनं सिमरनला 10 लाखांमध्ये खरेदी केलं होतं. मात्र खराब खेळामुळे सिमरनला करारातून मुक्त करण्यात आलं. यानंतर सिमरन सिनियर महिला T20 स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळली. या स्पर्धेत तिने 11 सामन्यांमध्ये 100.57च्या सरासरीनं 176 धावा केल्या. या दमदार प्रदर्शनामुळे गुजरात संघानं सिमरनसाठी सर्वाधिक बोली लावली. 2023च्या सीझनमध्ये अनसोल्ड राहिलेली सिमरन आता WPLच्या इतिहासातली सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. मी आहे सिमरन शेख हिच्या घरी, जिने सध्या विमेन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्समध्ये आपली जागा बनवली आणि सर्वाधिक महागडी खेळाडू सिमरन शेख राहिलेली आहे. धारावीमध्ये ती राहते. स्वतः सिमरन शेख आणि तिचे आई वडील माझ्यासोबत आहेत. आपण थेट सिमरन शेख सोबतच संवाद साधूया. सिमरन, सर्वात आधी म्हणजे तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन की तू इतकी महागडी खेळाडू ठरली आहेस. काय वाटतं, आताच्या क्षणाची नेमकी काय भावना आहे तुझी? बहुत अच्छा लग रहा है मेरे को कि इतना सब कुछ जितना भी सब कर रहे सब बहुत खुशी हो रही है मेरे को. इतने महंगे में गया और इतना डिजर्व भी करते तो खुद पे.
तुला वाटलं होतं असं की काही की बाबा मी सगळ्यात महागडी खेळाडू ठरेन कारण इतक्या सगळ्या मुली असताना सोबत? नहीं, ऐसा कोई उम्मीद नहीं था कि ऐसा कुछ आइडिया नहीं था कि इतना बड़े में हो जाएगा। हम जब ऑक्शन देख रहे थे तो बस मेरा जैसे ही नाम आया तो बस यही दुआ कर रहे थे कि कोई भी टीम बस मुझे ले ले। फिर जैसे ही बिड लगना चालू हुआ तो बहुत खुशी हो रही थी, ऐसा बहुत अच्छा फील हो रहा था। बस देख रहे थे बस। वयाच्या 15व्या वर्षी पहिल्यांदा सिमरनच्या हाती बॅट आली. तिचे भाऊ आणि काका क्रिकेट खेळायला जायचे तेव्हा तीही मैदानावर जायची आणि बघता बघता सिमरनही त्यांच्या टीमचा भाग झाली. सिमरन मुलांसोबत खेळते म्हणून अनेकांनी नाकही मुरडली, पण क्रिकेटची आवड तिला काही स्वस्थ बसू देत नव्हती. सिमरनचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत आणि घरात 11 जणांचा गोतावळा. अशा परिस्थितीत आई वडिलांनीही तिला खंबीर पाठिंबा दिला. पुढे मुंबईच्या युनायटेड क्लबमधून सिमरन खेळू लागली. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. सिमरनच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. आपल्या कष्टांचं चीज झालं म्हणून तिचे आई वडीलही आनंदी आहेत. भावनाएं तो बहुत है, हम लोग देखे तुरंत इमोशनल हो गए और मेरी बच्ची इतना तक के पहुंची और इतना भारी रकम तक हम लोग तो सोचे नहीं थे, मगर तो ऊपर वाले का करम था, उसकी मेहनत रंग लाई और रकम तो हम लोग को इतना नहीं था कि हमारी बेटी इतना, और हम लोग ऑप्शन देख रहे थे, हम लोग को इतना ये नहीं था कि यहाँ तक मेरी बच्ची जाएगी। इतना शोर शराबा खाली सिमरन शेख नाम लेके सब इतने खुश थे। कोई इतना वो नहीं कर रहे थे कि इतना भाव बढ़ते जा रहा, कोई कुछ किसी में बिजी होगा, कोई चिल्लाने में, कोई सब पूरे घर हमारे इमोशनल हो गए। मेरे हर माँ बाप का ये सपना है कि बच्चे आगे जाए। हमारे पूरे परिवार का ये इच्छा है कि हमारी बेटी ब्लू जर्सी पहने, इंटरनेशनल खेले, इंडिया टीम में जाए, पूरे देश का नाम रोशन करे, धारावी का नाम रोशन करे, हमारे एरिया का नाम रोशन करे जी। सिमरन विराट कोहलीला आपला आदर्श मानते. विराट कोहलीचा खेळ पाहून क्रिकेटचे धडे गिरवते आणि मनोमन विराटला एकदा भेटण्याची संधी मिळावी म्हणून प्रार्थनाही करते. क्रिकेट विश्वामध्ये तुझं आयडल कोण आहे नेमकं? कोणाला बघून तू मोठी झाली आहेस क्रिकेट खेळत? विराट कोहली। का? एनी स्पेसिफिक रीजन? जो भी क्रिकेट वाइज उनका जो भी गेम है तो बहुत अच्छा लगता है उनका जो भी है, तो उनको ही खेलते रहते हैं। बहुत सपना भी है कि उनसे मिलना है मेरे को, बहुत अच्छा लगता है मुझे उनका बैटिंग। धारावी सारख्या कोळशाच्या खाणीतनं भारतीय क्रिकेट विश्वाला एक हिरा मिळालाय. भविष्यात भारतीय संघासाठी खेळावं आणि टीम इंडियाची ब्लू जर्सी अभिमानानं अंगावर मिरवावी हीच सिमरनची इच्छा आहे. बस एक ही सपना है, इंडिया टीम में खेलना है मेरे को बस। जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.